वोट चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आलेले आहात. वोट चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आलेले आहात. पालकमंत्री येतात बावनकुळे साहेब, तिथे काय दही अंडी नाच गाणे हे सगळं करतात, साधं कलेक्टरला विचारत पण नाही आणि समोरे चालले जातात. तर या सगळ्या गोष्टी कशा काय सहन करायच्या? तुम्ही पालकमंत्री आहात, तुमचं सरकार आहे, ते म्हणजे सरकार कशासाठी असतं? ते लोकांना जिव्हाळा देण्यासाठी, त्यांना हिंमत देण्यासाठी असतं. वेलफेअर स्टेट म्हणतो आपण. पण तुम्ही यायचं, डायरेक्ट तिथे जायचं, दहीहंडी फोडायची, तिथे अजून काय काय तमाशे करायचे, वोट चोरीला काय काय. वोट चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आलेले आहात, ते आता सिद्ध झालेलं. पण आता आहात पालकमंत्री तर करा की काळजी थोडीशी लोकांची. पण या मागच्या 2 दिवसांमध्ये येवशा तालुक्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अतिवृष्टी काही ठिकाणी झाली. भिवापूर तलाव सुटलेला आहे आणि ती जर भिंत फुटली तर 2-3 गावं त्या ठिकाणी पाण्याखाली होती. बोट्याचा तलाव देखील त्या ठिकाणी खूप डेंजरस सिच्युएशन मध्ये आहे आणि वर्ह्यामध्ये हे जे नाले आहेत ते इतके ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेतीचं नदीच्या काठी आणि आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. सरकारने याची नोंद घेतली पाहिजे आणि पंचनामे करण्यासाठी ताबडतोब आदेश दिले पाहिजे, असं माझं मत आहे.